आणि आता मुंबई आणि परिसरातल्या विसर्जन मिरवणुकांबद्दल जाणून घेतल्यावर थेट जाऊया कोल्हापुरात। विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापूरकरांचा उत्साह, त्यांचा प्रतिसाद कसा पाहायला मिळतोय आता विसर्जन मिरवणुकीत? विजय। अश्विन अगदी बरोबर आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासूनच कोल्हापुरातील गणेश बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मी सध्या कोल्हापुरातील जो विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे या मुख्य मार्गावर आहे आणि जर आपण दृश्य बघितले तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी कोल्हापूरकर या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। जे गणेश मंडळ आहेत ते एक एक मंडळ या मुख्य मार्गावरती येतात। आपण जे दृश्य बघतोय आता ते एका महाकाय हत्तीची प्रतिकृती आहे ती या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे। त्याच्या पाठीमागे गणपती बाप्पा आहेत। आतापर्यंतची जे बाप्पांची जी विसर्जन मिरवणूक निघाली त्यामध्ये ढोल ताशाचा गजर आहे, पारंपरिक वाद्य आहे, त्याला प्राधान्य दिलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं। धनगरी ढोल असतील, त्याचबरोबर लेझिम असेल, खास करून महिलांचा उत्साह या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड पाहायला मिळाला। कारण महिला स्वतः या ठिकाणी लेझिम पथक आहेत ते या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळं कोल्हापूरकर अतिशय उत्साहाने या ठिकाणी बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढच्या वर्षी लवकर या सगळ्यांना सुखी समाधानी आणि आरोग्य लाभो अशा पद्धतीची विनंती आहे ती बाप्पाला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जरी बाप्पाला निरोप देत असतील तरी पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन कोल्हापूरकर या निमित्तानं बाप्पाकडून घेतात। अश्विन। खरं विजय, आणि बाप्पा खरोखरच पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत कारण ऑगस्ट महिन्यामध्येच बाप्पांचं आगमन होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।